इलेक्ट्रिसिटी माणसाच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे. लाईन आवश्यकच आहे ना हो. सकाळून पासून संध्याकाळी लोक लाईन जर समजा 5 मिनिटं जर गेली, आपल्याला 2-4 मिनिटं पंखा बंद राहिला की अंगाले वज्र घाम येते, गरमी येते. पण हे सारी जे इलेक्ट्रिसिटी आहे ना, 3 गोष्टीतून प्रोड्यूस होत असते. पहिलं म्हणजे बाबा औष्णिक कोळसा गिळसा जाळून, दुसरं म्हणजे ॲटम न्यूक्लिअर एनर्जी ज्याला आता अणुविद्युत म्हणतात, आणि तिसरा अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत असणारा जलविद्युत निर्मिती. त्यात कसं आहे, ॲटमचं मोठं खराब काम आहे बाबा, आणि तिकडे आता भविष्यात पैसा सरील, तर मग हे औष्णिक विद्युत केंद्राचं कसं होईल. आणि दुसरी गोष्ट जी ॲटम न्यूक्लिअर एनर्जी आहे, याचं काय एखाद्या वेळेस काही सुनामी भूकंप झाला की त्या ठिकाणून जे काय म्हणतात ते किरण उत्सर्जित होऊन लोकांना त्याचा लय मोठा घात होऊ शकते. पण एक जे एनर्जी आहे ते म्हणजे संपतच नाही, फक्त चालू चालू, ते म्हणजे जलविद्युत. जलविद्युतसाठी महाराष्ट्र सरकारची काल एक बैठक झाली, आणि त्या बैठकीच्या माध्यमातून त्यानं असं ठरवलं की जवळपास 35,000 मेगावॅट इलेक्ट्रिक निर्मिती हे जलनिर्मिती पासून, म्हणजे पाण्यापासून ते फिरते, असं ते पाणी त्याच्यावर भर पडते, ते टर्बाईन फिरते, आणि ते टर्बाईन फिरली की इलेक्ट्रिसिटी तयार होते. त्याच्यात 35,000 मेगावॅट इलेक्ट्रिसिटी निर्माण होणार आहे. आता ती इलेक्ट्रिसिटी निर्माण होणार आहे, त्याच्यात जवळपास 62,000 कर्मचारी पोरं नवीन भरले जातील. 62,000 रोजगार निर्मिती. म्हणजे आयटीआय गिटीआय झाला की चला तिकडे, अरे बा इंजिनिअरिंग पेक्षा सध्या आयटीआयला महत्व आलाय. तर हा एक प्रोजेक्ट आहे. यासाठी जवळपास 88,000 कोटी रुपयाची तरतूद महाराष्ट्र सरकारच्या वतीनं काल करण्यात आली. याच्यात ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस हे होते, फडणवीस साहेब होते त्या ठिकाणी. याच्या माध्यमातून ते काल बैठक झाली असून आता येणाऱ्या कालखंडात महाराष्ट्रात पाण्यापासून इलेक्ट्रिसिटी निर्माण होणार आहे. ते बघू आपण काय माहिती आहे त्याबद्दल. तर जलविद्युत निर्मितीसाठी पंप स्टोरेज धाटणीच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि एनटीपीसी, वेल्स्पन न्यू एनर्जी, एनएचपीसी, रिन्यू हायड्रो पॉवर, टीएचडीसी इंडिया, टोरंट पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांशी महायुती सरकारने नुकतंच सामंजस्य करार केला. यामध्ये 62,550 इतकी रोजगार निर्मिती होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हे विक्रमी करार करण्यात आले असून त्यातून 35,240 मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. राज्यातील या प्रकल्पांमध्ये सुमारे 1,88,750 कोटी रुपयांची गुंतवणूक, तर राज्यात 2030 पर्यंत 50% वीज निर्मिती ही नैसर्गिक ऊर्जा स्रोतांमधून होणार आहे. या करारामुळे शाश्वत वीज निर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीस मोठा हातभार लागणार आहे. राज्याची एकूण वीज निर्मितीची स्थापित क्षमता 46,000 मेगावॅट असून 40,870 मेगावॅटचे पंप स्टोरेज क्षेत्रात वीज निर्मिती करार झाल्यानं हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचं हे मोठं पाऊल आहे. राज्यात सौर ऊर्जा निर्मितीतही लक्षणीय वाढ करण्यात येत आहे.